This is one of the greatest sculptures इन द वर्ल्ड. Ellora Caves. जी युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. जर्मनीमध्ये अनेक वेगवेगळ्या नॅशनॅलिटीजला जेव्हा मी भेटले आणि तेव्हा मी त्यांना विचारलं की इंडियामध्ये तुम्ही कधी आलात का आणि काय पाहिलं, तर त्यांनी सांगितलं एलोराचं कैलासा टेम्पल. आणि मला स्वतःचीच लाज वाटली की आपण ज्या भूमीतून येतोय तिथे निर्माण झालेल्या मोठ्या गोष्टी आपण पाहिलेल्या नाही आहेत, इनफ ॲप्रिशिएट केल्या नाही आहेत. म्हणून यावेळेला मुद्दाम छत्रपती संभाजीनगरला यायचं ठरवलं. या केव्सची विशेष गोष्ट अशी आहे की हा बेसॉल्ट रॉक आहे. असा दगड जो फोडायला अत्यंत अवघड असतो. एकही वेगळा दगड आणून इथे जॉईन करण्यात आलेला नाही आहे. असलेल्या दगडातून जो फोडायला अत्यंत कठीण असतो त्या दगडात टॉप टू बॉटम हे जे मंदिर आहे ते घडवण्यात आलं. हे विटनेस करणं खूप कमालीचं आहे आणि अभिमानाचं आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीत इतकी कलाकुसर आणि कमालीचं डिटेलिंग आहे. पुराणातल्या कथा, गोष्टी, महाभारत, रामायण यातल्या अनेक गोष्टी आपल्याला इथे कार्ड केलेल्या दिसतात. आणि हे त्या काळी त्यांनी कसं केलं? हा जो रॉक आहे, हा दगड फोडायचं जे इन्व्हेन्शन झालं, इट हॅपन वे लेटर. आणि त्यामुळेच ही गोष्ट थक्क करणारी आहे किंवा संशोधकांना अजूनही सापडलेली नाही आहे की हे नेमकं बांधलंय कसं आणि कुठल्या टूल्सनी या सगळ्या गोष्टी घडवण्यात आल्यात. इट्स मिरॅक्युलस. इट्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू कीप इट दॅट वे. खूप अजून चांगल्या सुस्थितीत आपण हे ठेवू शकतो. 10 पिढ्यांनी 200 वर्ष इन्व्हेस्ट केली आहे तो हे बांधण्यात. फॉरेनर्सना आता आपल्या गोष्टींची किंमत कळतीये. आपल्याला कधी कळणार? स्टे ट्यून्ड टू सीझनिंग टेल्स.